एकीकडं त्यांना युद्ध थांबवल्याचं श्रेय घेऊन शांतता दूत बनायचं असतं, तर दुसरीकडं एखाद्या देशाला संपून टाकण्याची विध्वंसक विधानं ते करतात. कोण? अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प. प्रत्येक गोष्टीच्या केंद्रस्थानी राहत अटेन्शन घेणं ही त्यांची सवय. मग त्यात ते स्वतःचे मित्र कोण, शत्रू कोण याचीही फारशी तमा बाळगत नाहीत. अनेक वेळा त्यांच्या विधानांवरून त्यांच्यावर जगभरातून टीका होत असते. ट्रम्प नेहमी मोदी त्यांचे मित्र असल्याचं सांगतात, पण भारताबाबत अपमानास्पद विधानं करणं किंवा पोस्ट करणं हे सतत होतं. अलीकडेच ट्रम्प यांनी एक पोस्ट त्यांच्या सोशल मीडियावर शेअर केली, ज्यामध्ये भारताला नरक म्हणलं. आता भारत बाजूला राहिला, पण या पोस्टवर इराणकडूनच ट्रम्प यांना प्रत्युत्तर दिलं गेलंय. झालं असं की काही दिवसांपूर्वी लेखक आणि रेडिओ होस्ट मायकल सॅवेज यांनी स्थलांतराच्या विरोधात एक पोस्ट लिहिली होती. बाहेरून आलेले लोक अमेरिकेत जन्म घेताच नागरिक बनतात आणि त्यानंतर ते चीन किंवा भारतासारख्या जगातल्या इतर नरकातून आपल्या संपूर्ण कुटुंबाला इथं घेऊन येतात, असं त्या पोस्टमध्ये लिहिलं होतं. ट्रम्प यांनी हीच पोस्ट त्यांच्या अधिकृत सोशल मीडिया अकाउंटवरून रिपोस्ट केली. त्यानंतर मुंबईतल्या इराणच्या हाय कमिशननं एक्सवर एक व्हिडिओ शेअर केला. हा व्हिडिओ आहे भारताचं, महाराष्ट्राचं सौंदर्य आणि संस्कृती दाखवणारा. या पोस्टला कॅप्शन दिलंय की कदाचित मिस्टर ट्रम्प यांच्यासाठी कल्चरल डिटॉक्सची गरज आहे, जेणेकरून त्यांच्याकडून येणारी ही बेताल वक्तव्य थांबतील. मिस्टर ट्रम्प, कधीतरी भारतात येऊन बघा, मग बोला. भारताच्या परराष्ट्र मंत्रालयानं ट्रम्प यांचं विधान बेताल आहे, त्यांची खराब मानसिकता दाखवणार आहे, असं म्हणत टीका केली. या सगळ्या प्रकाराचा निषेध व्यक्त केला. तर अमेरिकन दूतावासाच्या प्रवक्त्यानं भारत अमेरिकेचा चांगला मित्र आहे म्हणत नेहमीप्रमाणे सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. पण ट्रम्प यांचं सततचं भारताला मित्र म्हणून बेतालपणे काहीही बोलत राहणं आणि भारताकडून फक्त निषेध व्यक्त करत राहणं, याबद्दल तुम्हाला काय वाटतं हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा.